हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रद्धाज वर्ल्डमध्ये। आज आपण चाललेलो आहोत अक्कलकोट स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। तर आता आम्ही ही रात्रीची ट्रेन बुक केलेली आहे, तर उद्या सकाळी आपण पहाटे तिथे पोहोचणार आहोत। आता ही आमची ट्रेन 9:15 वाजता जी आहे रात्रीची, ती सोलापूरमध्ये आमची 5:15-5:30ला पहाटे पोहोचणार आहे आणि त्यानंतर आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत सोलापूरवर। तर चला तर मग बघूया आपला प्रवास कसा होतो इथे। आम्ही फर्स्ट टाइम अक्कलकोटला चाललेलो आहोत, आम्हाला तिकडचं काहीच माहिती नाही आहे। पण हा ब्लॉग बघितल्यानंतर जे कोणी पहिल्यांदा जाणार असेल अक्कलकोट देवदर्शन करण्यासाठी, तर त्यांना हा खूप हेल्पफुल होणार आहे। मी सर्व तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवलेलं आहे की आम्ही कशी ऑटो पकडतोय, कुठून पकडतोय, बस कुठून पकडतोय, जेणेकरून तुम्ही देखील नंतर जाल तर तुम्हाला प्रॉब्लेम्स नाही येणार। आता हे पहाटेचे 5:15-5:30 झालेले आहेत आणि आता आपण सोलापूरला पोहोचलो आहोत। सोलापूर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस तिथं असतात। आता आम्ही हे सोलापूर स्टेशनमधून प्लॅटफॉर्म 1 वरतून स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत। आता आम्ही इथून ऑटो पकडणार आहोत बस स्टँडला जाण्यासाठी। तुम्ही इकडे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर इथे खूप सारे ऑटोवाले आहेत, तर तुम्हाला खूप ऑप्शन्स भेटतील ऑटोचे, बसचे किंवा ते डमडम आहेत त्याचे देखील। तुम्हाला जरी इथून तुळजापूरला जायचं असेल किंवा अक्कलकोट, उमरगा, तुम्हाला इथून जायचं असेल तर ते डायरेक्टली ऑटोने तुम्हाला नेतात, पण त्याची कॉस्ट खूप जास्त ते सांगतात। त्यामुळे आम्ही बस प्रेफर करणार आहोत अक्कलकोटला जाण्यासाठी। तुम्ही जर सोलापूर बस स्टँडला आलात तर पहिलं तुम्हाला गणपतीचं दर्शन होतं आणि त्यानंतर आपण आता बघणार आहोत की अक्कलकोटला जाण्यासाठी कुठून बस लागते। आता आम्ही इथून डायरेक्टली अक्कलकोटला जाण्यासाठी बस पकडणार आहोत। तर सोलापूर टू अक्कलकोट डिस्टन्स हा 1-1.5 तासाचा आहे आणि आता मॉर्निंगचे 6 वाजलेले आहेत। आता आम्ही अक्कलकोटला पोहोचू। आता हे 7 वाजलेले आहेत मॉर्निंगचे आणि आता हे आम्ही अक्कलकोट बस स्टॉपला आलो आहोत। तुम्ही बाय वॉक अक्कलकोट बस स्टॉपपासून मंदिराकडे जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही पोहोचू शकता किंवा तुम्ही ऑटोने देखील जाऊ शकता। ऑटो तुमची 10 रुपीज पर सीट घेईल। डोंट बी सरप्राइज ना, आम्ही याच्यासाठी आलोय। आता आम्ही इथे निवासस्थानमध्ये आलेलो आहोत रूम बघण्यासाठी। तर आम्ही मुंबईवरून आल्यामुळे आम्ही आता फ्रेश झालेलो नाही आहे, आम्ही आता पहाटे पोहोचलो आहे। तर आम्ही फ्रेश होऊन मग मंदिरामध्ये जाणार आहोत। आता आम्ही फ्रेश होऊन आलेलो आहोत, तर आम्ही थोडा नाश्ता करणार आहोत आणि मग दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। जर तुम्हाला इथे जर निवासस्थानमधले जे रूम हवे असतील तर त्यांचं चेकिंग 8:30 वाजल्यापासून असतं मॉर्निंगला, पण तिथे खूप रश असते, तुम्हाला तिथे आधीपासूनच लाईन लावावी लागते। तर आम्ही दुसरीकडे फ्रेश होण्यासाठी रूम घेतले होते। चहा घे।
आता आम्ही हे दर्शनासाठी निघालो आहोत. आता आम्ही हे मठामध्ये चाललेलो आहोत. खूप गर्दी आहे विकेंड असल्यामुळे, पण खूप प्रसन्न वाटते इथे आल्यावरती. चला मग बघूया आपलं दर्शन किती वाजेपर्यंत कसं होतं ते. आता आम्ही हे मठातून बाहेर आलेलो आहोत. आता इथून थोडीफार आम्ही शॉपिंग करणार आहोत आणि मग आपण बघूया आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं आहे ते. जर तुम्ही अक्कलकोटला येणार असाल तर तुम्ही आधीच हॉटेल्स बुक करून ठेवा, कारण की इथे आल्यानंतर लगेच आपल्याला हॉटेल्स मिळत नाही आहेत आणि जरी असेल तरी त्याचे रेट खूप जास्त आहे. तर तुम्ही आधीच बुकिंग करून ठेवा, किंवा जर निवासस्थानाचं तुम्हाला हवं असेल तर तिथे तुम्हाला लवकर यावं लागेल, कारण की निवासस्थानाचे तिथले रूल्स बघण्यासाठी आम्ही गेलेलो तेव्हा काही भक्तजण जे होते ते सकाळी पहाटेचे 4 ते 5 वाजल्यापासून लाईन लावली होती त्यांनी. आणि तिकडचे जे रूम आहेत त्याचे चेक इन तुम्हाला 8:30पासून मिळते. आता आपण चाललेलो आहोत स्वामी महाराजांच्या समाधीच्या तिथे. तर हे आहे
इकडे सोळप्पा महाराजांचं घर. सोळप्पा हे स्वामींचे सर्वात मोठे जवळचे भक्त होते, म्हणून जेव्हा अक्कलकोटमध्ये स्वामी आले तेव्हा ह्यांच्याच घरी राहिले होते सोळप्पा महाराजांच्या. स्वामी महाराजांच्या समाधीच्या तिथे आल्यानंतर तिथे आरती चालू होती, म्हणून आमचं दर्शन इथे खूप चांगलं झालेलं आहे. आम्ही इथे जवळपास खूप वेळ होतो. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची समाधी इथे आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा याल अक्कलकोटमध्ये तेव्हा इकडचं देखील दर्शन नक्की घ्या. अक्कलकोट मठापासून इथे तुम्ही बाय वॉक येऊ शकता 10 ते 15 मिनिटामध्ये. आता आपण बघणार आहोत सोळप्पा महाराजांचा वाडा, जिथे स्वामी राहत होते अक्कलकोटमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा. सोळप्पा महाराजांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचं वास्तव्य असल्यामुळे तिथे खूप साऱ्या गोष्टी अजून तशाच आहेत. ही बाहेर विहीर आहे, विहिरीला पाणी नव्हतं, महाराजांनी लघुवंश करून विहिरीला पाणी आणलं. कुशावरचं तीर्थ आपलं त्र्यंबकेश्वरून झाडं आणलेलं आहे महाराजांनी. ही विहीर काय वाटत नाही. या तिकडे या, तिकडे या भिंतीकडे, तिथे ताई वाकू नका. हो ताई ऐका जरा, ऐका ना भिंती. असं आमचं अक्कलकोट नगरीचं दर्शन खूप चांगलं झालेलं आहे. लवकरच भेटूया आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला. बघूयात आपण कुठे जाणार आहोत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.